श्री स्वामी समर्थ. आपण नामजपाचे महत्त्व बघणार आहोत. आपल्या मनोमय कोश एकाग्रतेसाठी नामजप पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. नामजप हे सर्व धर्मपंथामध्ये मान्य आहे. नामजप केल्याने मनातील सर्व प्रवृत्तींचा लोप होऊन मन एकाग्रचित्त होते. एक मजेशीर गोष्ट आहे. एकदा एक सिद्ध माणसाने भूताला सिद्ध केले. भूत खूप बलवान होता. तो म्हणाला, मी तुझ्या ताब्यात आहे. ठीक आहे, जो आदेश देशील ते मी करील, पण एक गोष्ट आहे, मी निष्क्रिय बसू शकत नाही. जर मी निष्क्रिय राहिलो तर मी तुला खाईल, ही एक शर्त आहे. त्या सिद्धाने भूताला अनेक कामे सांगितली. त्या भूताने सर्व कामे थोड्या वेळात पूर्ण केली. भूताच्या बेकारीतून निर्माण झालेले संकट सिद्धाला सतावत होते. मग दुःखी होऊन त्याने आपल्या गुरुला सांगितले. गुरूंनी सांगितले, अंगणात एक बांबू गाड आणि पहिले काम झाले. दुसरे काम संपेपर्यंत त्या बांबूवर त्या भूताला पुन्हा चढायला पुन्हा उतरायला सांग. हे काम मिळाल्यावर सिद्धाला भूताकडून काम घेत राहणे सोयीचे झाले आणि भूताचे शर्तीचे संकट दूर झाले. मन असेच एक भूत आहे. जेव्हा ते निष्क्रिय असते तेव्हा ते काही ना काही खोड्या करतच राहते. म्हणून जेव्हा मनुष्याला कामातून वेळ मिळेल तेव्हा त्याने नामस्मरणात मग्न असावे. नामजप हा केवळ वेळ घालवण्यासाठी नाही, तर अतिशय फलदायी रचनात्मक मानसिक श्रम आहे. सतत पुनरावृत्ती केल्याने त्या प्रकारचे सराव विधी मनात तयार होतात, ज्यामुळे स्वाभाविकपणे आपण त्या दिशेने चालू लागतो. दगडाला वारंवार घासला तर खड्डा तयार होतो. पिंजरात राहणारे कबूतर बाहेर फेकल्या गेल्यावरही परत येतात. जंगलात सोडलेली गाय रात्री आपोआप गोठ्यात येते. हे सततच्या सरावानेच होते. मनाचाही इतका उपयोग होतो की उत्स्फूर्तपणे दीर्घकाळ घेतलेल्या कार्यक्रमाला अनायास प्रवृत्त होते. नामजपाचा सराव केल्याने अनेक निरर्थक कल्पना विश्वामध्ये गुंतून राहण्यापेक्षा एक मन आध्यात्मिक दिशेला जाण्यास प्रवृत्त होतो. मनरूपी भूत खूप शक्तिशाली आहे. ते ही कार्यही मोठ्या ईशाने करते. तेव्हाच आध्यात्मिक क्षेत्रात गुंततो आपण, तेव्हा देवाचे सिंहासन हलवण्याचे सामर्थ्य ठेवतो. मनाची उत्पादक, सर्जनशील, रचनात्मक, प्रेरणादायी शक्ती इतकी अद्वितीय आहे की जगात कोणतीही गोष्ट त्यासाठी अशक्य नाही. भगवंताची प्राप्ती करणे त्यासाठी खूप सोपे आहे. आवश्यकता फक्त एका निश्चय मार्गदर्शनाची. आपल्या नामजपाच्या पद्धतशीर पद्धतीने आपण करू शकतो. आपलं मग कितीही उच्च शृंख असलं तरीही आपण वारंवार भावनेवर केंद्रित केलं जातं. तेव्हा काळाच्या ओघात त्याचं प्रकारचं होऊन जातं. सततच्या प्रयत्नांमुळे माकड, सिंह, वाघ, अस्वल यासारखे खोडकर प्राणी सर्कशीत खेळवले जातात, त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. मनाचे पण तसेच आहे. चंचल, दिशाभूल होण्याचे कारण नाही, मात्र त्याला नियंत्रित आणि आज्ञाधारक केले जाऊ शकते. पहिलवान त्याच्या विहित मर्यादेत नियमितपणे दंड बैठक करतो. त्याच्या या पद्धतीमुळे त्याचे शरीर दिवसेंदिवस मजबूत होते आणि तो एक दिवस चांगला पहिलवान बनतो. नियमित नामजप हा एक आध्यात्मिक व्यायाम आहे, ज्याने आध्यात्मिक स्वास्थ्य सुदृढ होते. सूक्ष्म शरीर बळकट होते, स्थिर होते. मुंग्या एक एक करून धान्य घेऊन जातात आणि बिळात ठेवतात. प्रत्येक अक्षर वाचून काही दिवसात आपण उद्वान होऊ शकतो. एक पाऊल चालत लांब अंतर आपण जाऊ शकतो. पैसा जोडून खजिना जमा करू शकतो. पेंढ्याला भेटून एक मजबूत दोरी बनवू शकतो. नामस्मरणातही असेच आहे. जपमाळाचा एक दाणा फिरवल्याने खूप काही जमा होते. म्हणूनच योग ग्रंथामध्ये जपनामाचे वर्णन यज्ञ केले आहे. त्याचा खूप महिमा आहे. आत्ममार्गावर चालण्याची इच्छा असलेल्या यात्रेसाठी नामजप करण्याचे कर्तव्य अनिवार्य म्हणून सांगितले आहे. सर्व यज्ञांमध्ये नामजप श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. सर्व कर्मे, दान, तपस्या सर्व जपयज्ञाच्या 16व्या कलेच्या समान नाही. जपयज्ञ हे सर्व पुण्य साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. या प्रकारे अनेक पुरावे शास्त्रात उपलब्ध आहे. धर्मग्रंथांमध्ये जपयज्ञाची उपयुक्तता, महत्त्व मोठ्या प्रमाणात सांगितले आहे. त्याचे कारण की नामजप हे मनावर नियंत्रण ठेवण्याचे रामबाण शस्त्र आहे आणि सर्वज्ञात तथ्य की मनावर नियंत्रण ठेवणे हे इतके मोठे यश आहे की ते प्राप्त झाल्यावर जीवन धन्य मानले जाऊ शकते. सर्व आध्यात्मिक आणि भौतिक संपत्ती केवळ संयत मनाने उपलब्ध करून दिली जाते. अशा प्रकारे
आपल्याला नाम जपाचे महत्त्व सांगितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा असे नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.